नाशिक मधील विजयी उमेदवार गोकुळ गीते आपल्यासोबत आहेत, ज्यांची विधान परिषदेमध्ये खरं तर ज्यांनी अपक्ष उमेदवार निवडणूक लढवली आणि त्यांचा विजय जो आहे तो मिळालेला. गोकुळ गीते आपल्यासोबत आहे, त्यांच्याशी आपण संवाद या ठिकाणी साधणार आहोत. ज्या प्रकारे नाशिकचा निकाल लागलेला आहे, नरेंद्र दराडे आणि गोकुळ गीते यांच्यात निवडणूक झाली होती आणि त्यांचा या ठिकाणी गोकुळ गीते यांचा विजय झाला आणि त्यांनी शपथ घेतलेली आहे. त्यांचा नेमका अजेंडा काय असणार आहे, नेमका त्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश का होता ते सुद्धा आपण समजून घेणार आहोत. त्यांच्याशी थेट आपण बातचीत करणार आहोत. गोकुळ गीतेची तुम्ही ज्या प्रकारे आता शपथ घेतलेली आहे, पहिली प्रतिक्रिया. खूप आनंदाचा असा हा क्षण आहे माझ्या जीवनातला. माझ्या कुटुंबातून, माझ्या परिसरातून एकमेव म्हणजे पहिल्यांदाच त्या ठिकाणी माझा जो गोदाकाठ म्हणून निपाट तालुक्यातला भाग येतो त्या भागातून मी एकमेव आमदार म्हणून पहिल्यांदाच या ठिकाणी विधिमंडळात त्या ठिकाणी पोहोचलेलो आहे. माझं कुटुंब सर्व या शपथविधीसाठी उपस्थित आहे आणि खूप आनंदाची गोष्ट आहे आमच्या कुटुंबासाठी. ज्या प्रकारे शिंदेच्या शिवसेनेमध्ये म्हणजे शिवसेनेमध्ये तुम्ही आता नेतृत्व स्वीकारणार, मात्र ही स्क्रिप्ट अगोदरच होती का? कारण असा सवाल विचारला जातोय, उदय सामंत येतात, तुम्हाला घेऊन जातात, शिंदेची तुमची भेट होते. नाही, मी उमेदवारीसाठी माझ्या बंधू, जे मोठे बंधू या मतदारसंघात इच्छुक होते भारतीय जनता पार्टीकडून, आम्ही त्यांच्या उमेदवारीसाठी शिंदे साहेबांना निवडणुकीपूर्वी भेटलेलो होतो. पण दराडेंना त्यांनी शब्द दिले असल्याने त्यांनी त्या ठिकाणी त्यांना ती उमेदवारी शब्द होता दराडेंना प्रवेश घेताना या मतदारसंघात दराडेंना उमेदवारी देतील असा शिंदे साहेबांचा शब्द होता. त्यामुळे त्यांनी आम्हाला सांगितलं की मला दराडेंनाच उमेदवारी देणे क्रमप्राप्त आहे आणि मग भारतीय जनता पार्टीकडून माझ्या बंधूंनी फॉर्म भरलेला होता, पण तो नंतर त्यांनी माघार घेतली. मग त्यामुळे कार्यकर्त्यांचा एक आग्रह होता की आता आपण थांबायचं नाही आणि या मतदारसंघातल्या लोकांची नाराजगी मला कळून गेलेली होती मागच्या 6-7 महिन्यांमध्ये. त्यामुळे आम्ही निवडणूक, मी अपक्ष म्हणून फॉर्म भरला. आपण सगळी प्रक्रिया मागच्या 21 दिवसात पाहिली आहे आणि मी काल त्या ठिकाणी निवडून आलो. आज या ठिकाणी विधिमंडळाचा सदस्य म्हणून शपथ पण घेतली. आता हळूहळू मी कामे शिकेन आणि लोकांची कामे मार्गी लावेन. आरोप सुद्धा होतोय की आमचे पैसे वापरले आणि विश्वासघात पण केला. त्यांनी तो आरोप प्रूफ करून द्यावा, बाकी काही म्हणणं नाही. या सगळ्यामध्ये महत्वाचे ते म्हणजे नरेंद्र दराडे यांच्यावरती नाराजी काय? कारण ज्या प्रकारे तुम्ही म्हणत आहेत की 6 महिन्यांपासून आम्ही तिकडे प्रचार करत होतो आणि मतदारसंघामध्ये त्यांची नाराजी होती. बघा, मागच्या 6 महिन्याच्या पूर्वीच या नाशिक जिल्हा किंवा महाराष्ट्रातल्या अनेक महानगरपालिकांच्या नगर परिषदांच्या निवडणुका पार पडल्या. मी या अनेक ठिकाणच्या निवडणुकांमध्ये स्वतः कॅम्पेनिंग केलं, स्वतः प्रचार केला, त्या ठिकाणच्या निवडणुका हँडल केल्या नाशिक जिल्ह्यातल्या. त्यामुळे त्या मतदारसंघातल्या मतदारांशी माझी नाळ जोडली गेली होती आणि जो माणूस तुमच्यासाठी अर्ध्या अपरात्रीच्या ठिकाणी जागतो, तुमचा प्रचार करतो, साहजिक त्या लोकांची प्रतिक्रिया त्या माणसाबद्दल पॉझिटिव्ह असते. तसंच या ठिकाणच्या मतदारांचं झालं. दराडे मागच्या 8 वर्षापूर्वी जसे निवडून गेले तसे कुठल्याही मतदाराच्या संपर्कात नव्हते आणि या मतदारसंघाचं वैशिष्ट्य असे की 50% मतदार रिपीट झालेले असतात आणि त्यामुळे दराडे त्यांना कुठेही भेटले नाही, त्यांची कुठे कामं झालेली नव्हती. त्याच्यामुळे पहिल्या दिवसापासून त्यांचा नाराजगीचा सूर जो शेवटच्या कालच्या निकालापर्यंत कायम राहिला. त्यांनी गोकुळ गीतेंना म्हणजे मला मतदान केलं आणि निवडून दिलेलं आहे. पण या सगळ्यामध्ये आता त्यांच्यासोबतच तुम्हाला सुद्धा काम करायचं आहे, कारण नरेंद्र दराडे हे महायुतीचाच भाग असणार आहे. त्यामुळे एकाच मतदारसंघामध्ये काम सुरू असताना ज्या प्रकारे विश्वासघात केला अशी जर चर्चा असेल तर तिकडे विरोध सुद्धा असणार आहे. त्यामुळे काम नेमकं कसं? ही चर्चा अशी कुठे नाही, त्यांचं व्यक्तिगत मत आहे. त्यांनी ते आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी जनतेला सांगितलेलं आहे आणि साहजिक आहे, पराभूत झालेला आहे, थोडी मानसिकता त्यांची राहणार आहे, हळूहळू रुटीनला येऊन जातील. त्यांनी काय सांगितलंय? एकनाथ शिंदेचा काय नाही, काही असा वैयक्तिक असा काही निरोप नाही. त्यांनी सांगितलं आहे तू त्या ठिकाणी विधिमंडळात सहभागी हो, सहयोगी सदस्य म्हणून, आणि भविष्यात सोबत काम करू. कॅमेरा पर्सन अवधेश कोरी सर, मी वैभव पाटील, मुंबई.